सुगंधाताई, हा सुहास दादा यांना घेऊन अंगणात गेलेत का? माहित नाही, पण बघून येते. बघा बघा आणि लवकर आत बोलवा त्यांना. होय. हं? पार्वतीताई, हां सकाळी साहेबांना ब्रेकफास्ट दिला ना तुम्ही? नाही, सकाळपासून ते मला दिसलेच नाही. काय एवढ्या लवकर कुठे घेऊन गेले सुहास दादा त्यांना? काय ग आई, काय झालं? कोणाला शोधतेस? अरे बाबा, ते सकाळपासून कुठे दिसत नाही आहेत. दिसत नाही येत म्हणजे? बघा, काळजी करू नको, असतील इथेच कुठेतरी. अहो, बाहेर पण कुठेच नाहीये. काय? हो. मी वॉचमन आणि ड्रायव्हरला विचारून येतो. हा, कुठे घेऊन कुठे गेले? गोपाळ दादा, जरा बंगल्याच्या मागच्या बाजूला बघून या. हा, थोडं चौकापर्यंत जाऊन या. कुठे आहेत का सुहास दादा यांना घेऊन गेले? जा बघा. हो हो मॅडम, आलो बघू. मी पण पाहून येते. हा, जा जा. जा तू जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन बघून ये कुठे आहेत का, आणि लवकर बोलवून ये त्यांना. आई, हा, आई वॉचमन मला त्यांनी सकाळपासून बाबांना त्याने पाहिलंच नाही आणि ड्रायव्हर समोरच आहे. मॅडम सापडत नाहीये. बाहेर पण कुठेच नाहीये तिथे. मागच्या बाजूला पण नाहीये. कुठे गेले असतील हे? तिला वाटत असेल ही फर्स्ट येणार, सो तसा ॲटिट्यूड घेऊन आली आहे. पण तिला कुठे माहिती आहे की आज तिचा मोठा पचका होणार आहे. हॅलो, ऑल द बेस्ट कमळी. आज रिझल्ट आहे ना? ऋषी सर, तुम्ही? हां, तुझा रिझल्ट आहे ना, म्हणून तुला विश करायला आलोय. अहो सर, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला माहित आहे का काय झालंय? हां, सर्व्हर डाऊन आहे असं कळलं मला. बघू. आई तुळजाभवानी, यांना सुखरूप घरी परत घेऊन ये. माझ्या हाकेला धावून ये आई, माझ्या हाकेला धावून ये. हा कसला संकेत आहे आई? सर सांगा की रिझल्ट कवा लागणार आहे? सांगा की सर लवकर. सर, नेमकं झालंय तरी काय? हो, शांत राहा जरा. आहे बघा, काल जे प्रकरण घडलेलं आहे त्यामुळे आपला रिझल्ट आपल्या इथे डायरेक्ट लागणार आहे. सर, शिक्षण मंत्री आलेत. ए चला चला, या या मॅडम. मी आज इथे गेस्ट म्हणून नाही आलो, तर वेगळ्या कारणाने आलेलो आहे. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की तुमचा निकाल ऑनलाईन का नाही लागला, तर त्यामागे एक मोठं कारण आहे. काल युनिव्हर्सिटीच्या डेटाबेसमध्ये छेडछाड केली गेली आणि निकाल बदलले गेले. पण याच्या मागे जो कोणी आरोपी आहे त्याला आम्ही लवकरात लवकर पकडू आणि शिक्षाही करू, कारण टॅलेंट हे दाबलं जाता कामा नये. खरं तर मला आज खूप आनंद होतोय की इथे निकाल अनाऊन्स करण्यासाठी मी आलो आहे, कारण आज जी विद्यार्थिनी पहिली आली आहे तीच आणि माझं एक वेगळंच नातं आहे आणि मला तिचा अभिमान वाटतोय. आणि फक्त मलाच नाही, या संपूर्ण अन्नपूर्णा कॉलेजला तिचा अभिमान वाटला पाहिजे, कारण ती मुलगी फक्त कॉलेजमध्येच नाही तर मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा पहिली आलेली आहे. आणि मुंबई विद्यापीठात पहिल्या आलेल्या त्या मुलीचं नाव आहे
कमळी सरोज मोहिते. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाभळी कमळी 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 कमळी. तुझं खूप खूप अभिनंदन. नाव काढलंस गावाचं. मला कल्पना आहे तू इथे कुठल्या परिस्थितीमध्ये राहतेस, पण तरी आपलं गाव, आपलं कोल्हापूर याची ओळख विसरली नाहीस. प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. मित्रांनो, जेव्हा केव्हा असं पेपर फुटतात, नाहीतर निकालात काहीतरी गडबड होत्या, तेव्हा विद्यार्थ्यांचा विश्वास उडू शकतो. त्याचं कारण म्हणजे शिक्षकांना आपण गुरु मानतोय. आणि जेव्हा काही शिक्षकच या सगळ्या गोष्टींमध्ये फ्रॉड करतात, तर नुसतं शिक्षण व्यवस्थेचीच नाही, तर गुरु अन शिष्य ही परंपरा सुद्धा बदनाम होत्या. आमच्यासारखे खेड्यापाड्यातनं येणारे असे लई विद्यार्थी आहेत जे शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इथं मुंबई पुण्यात येतात. मग ते सांगली, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर अशा अनेक गावातनं सगळे येतात. ते एका विश्वासावर रात्रंदिवस मेहनत करतात, कष्ट करतात, अभ्यास करतात. आणि मग एवढं सगळं करून जेव्हा पेपर फुटतात किंवा अशी कुठली घटना घडते, तेव्हा त्यांच्या मनाला किती दुःख वाटत असतंय याचा आपण केव्हा विचारच करू शकत नाही. कारण इथं येणारा प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वप्न घेऊन येत असतंय. सर, तुमच्यासारखे शिक्षण मंत्री आहेत म्हणून आम्हाला कसलीच चिंता नाही. आम्हाला चांगलंच माहित आहे की आमची सिस्टम एकदम सुरक्षित हातात आहे.